आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या किचन टिप्स तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत तिन्ही गोष्टी वाचवतील. चला तर मग वेळ न घालवता आजच्या स्मार्ट किचन टिप्स बघायला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम टिप्स आहेत, त्यासाठी आपण घेतलेली आहे साबण. तर भांडे घासण्याचे साबण इथे आपण घेतलेले आहे. ती आपल्याला थोडीशी खिसून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपण चमचाभर साबण आपण इथे खिसून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे. अशा पद्धतीने आपण यामध्ये रस घातलेला आहे आणि आता थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि पाण्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणाने तुम्ही घरातील भांडी अगदी चकचकीत करू शकता. भांड्यांना जे काही तेलकट चिवट डाग असतील ते लगेचच साफ होतील. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. बऱ्याचदा आपण कांदे बटाटे वगैरे ऑर्डर केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीच्या बॅग्स भेटतात. त्या आपण फेकून देतो. तर फेकून न देता त्यापासून आपण एक खूप सुंदर अशी वस्तू बनवू शकतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं रोल करायचं आहे आणि इथे खूप सुंदर असा आपला हा बो तयार झालेला आहे. आता आपल्याला याला रबर लावायचं आहे. एकदम सेंटरमध्ये आपण रबर लावून घेतलेला आहे. त्यानंतर अशी यू पिन आपल्याला घ्यायची आहे आणि ती यामध्ये लावून घ्यायची आहे. खूप सुंदर असा होममेड आपला बो तयार झालेला आहे. पुढच्या किचन टिप्स आहे ती घरातील जी कीटकं असतात, झुरळ वगैरे त्यांना घालवण्यासाठी. त्यासाठी आपण इथे 1 चमचा चहा पावडर घेतलेली आहे. घरात जी काही छोटी मोठी किडे असतात ती याने दूर होतात. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चम्मच खाण्याचा सोडा घेतलेला आहे. त्यानंतर आपलं थोडंसं यामध्ये कोलगेट टाकायचं आहे किंवा तुम्ही कोणतंही टूथपेस्ट यामध्ये टाकू शकता. आता हे तिन्ही साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घेतल्यानंतर जिथेही किडे मकोडे येतात तिथे आपल्याला ठेवायचे आहे. तरी आपण सिंकजवळ किंवा बाथरूमजवळ सुद्धा अशा पद्धतीने ठेवू शकतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आपल्या घरी डेटॉल तर असतंच. तर हे डेटॉल जास्त दिवस टिकण्यासाठी आपण आजची टिप्स पाहणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे 2 डेटॉलच्या बॉटल आहे. एकामध्ये आपण थोडं डेटॉल आहे ते घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेणार आहोत. आता पाणी मिक्स करून छान शेक केल्यानंतर आपण हे यूज करण्यासाठी घेऊ शकतो. यामुळे डेटॉल आहे ते जास्त दिवस टिकतं. त्यानंतरची पुढची टिप्स आहे ती म्हणजे घरातल्या पाली पळवण्यासाठी. त्यासाठी आपण इथे गॅसवरती उकळण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये तेजपत्ता घातलेला आहे. 3-4 लवंग, थोडीशी काळी मिरी यामध्ये घालायची आहे. आता हे छान बॉईल होण्यासाठी ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे लसणाच्या पाकळ्या घालायच्या. तुम्ही या ठेचूनसुद्धा घालू शकतात किंवा अशासुद्धा घालू शकतात. त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे. तर तुम्ही कांद्याची सालंसुद्धा यामध्ये घालू शकता. आता इथे आपण एक कापूरची गोळी घेतली आहे. तीसुद्धा आपल्याला यामध्ये बारीक करून घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं. 5 मिनिटे छान उकळू द्यायच्या. जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व उकळून घ्यायचं. आता इथे तुम्ही बघू शकता हे छान उकळलेले आहेत आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण हे गाळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे आपण हे गाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं आपल्याला डेटॉल टाकायचं आहे. तर हे तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता किंवा असंचसुद्धा ठेवू शकता. थोडंसं यामध्ये कॉटन आपल्याला डिप करून जिथे पाली वगैरे येतात तिथे ठेवायचं आहे किंवा किडे मकोडे येतात तिथेसुद्धा आपण हा ठेवू शकतो. या पद्धतीने तुम्हीसुद्धा हा उपाय एकदा नक्की ट्राय करा. खूप इफेक्टिव्ह असा आहे. त्यानंतरची पुढची टिप्स आहे ती म्हणजे चपात्या एकदम सॉफ्ट अशा बनवण्यासाठी. त्यासाठी आपण इथे पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे. दुधाने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं. पीठ बघू शकता तुम्ही छान असं सॉफ्ट मळलं गेलेलं आहे. त्यानंतर याच्या चपात्या बघसाल तुम्ही तर अगदी टम्म फुगतात. तुम्हीसुद्धा या पद्धतीने दूध घालून एकदा कणिक मळून अशा चपात्या बनवून तर बघा, एकदम सॉफ्ट बनतात. तुम्हीसुद्धा या टिप्स आणि ट्रिक्स
फॉलो करायला विसरू नका आणि तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.